नमस्कार, मी जीत रत्न पटेल आणि प्रबुद्ध भारताच्या या महत्वपूर्ण चर्चासत्रामध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत अत्यंत महत्वाची व्यक्ती आपल्यासोबत आज या चर्चासत्रामध्ये जॉईन झालेली आहे. आपण पाहतोय की गेल्या 2-3 दिवसापासून देशभरामध्ये संबंध माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर सुद्धा प्रेम बिराडे यांची सर्वत्र चर्चा आहे. सर्वत्र त्या संबंधीच्या बातम्या येत आहेत. लंडनमध्ये शिकणाऱ्या आणि नुकताच त्याला जॉब लागला होता आणि या दरम्यान कॉलेजनं जे पत्र द्यायला हवं होतं त्या संदर्भातली काय घडामोड झाली आपण सगळ्यांनी वाचली. आपण हे सर्व प्रकरण काय आहे, नेमकं काय घडलंय, या मागचं काय राजकारण झालंय हे सर्व जाणून घेणार आहोत. आणि आपल्यासोबत प्रेम स्वतः जॉईन झालेला आहे. प्रेम, स्वागत तुझं. जय भीम. जय भीम. जय भीम सगळ्यांना. फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू थँक यू एव्हरीवन. मला बाळासाहेबांचे थँक्यू करायला आवडेल, मला ताईंचे थँक्यू करायला आवडेल, सुजातादांचे थँक्यू करायला आवडेल आणि जसं पुणे आघाडीचे जे आपले विद्यार्थी आंदोलनचे जे पण मेंबर्स होते त्यांचं पण मी थँक्यू करतो. तुमचं मी स्पेशली थँक्यू करतो. आणि अजून मी आय वुड लाईक टू थँक्यू व्हेरी मच टू द राहुल गायकवाड, ज्यांनी मला लंडन मधून खूप जास्त सपोर्ट दिला आणि माझ्या सोबत होते, मला सगळ्या गोष्टी विचारत होते लंडन मध्ये. आणि बॅक इन इंडिया मी तुमचं थँकफुल करतो की म्हणजे मी शब्दात नाही एक्सप्रेस करू शकत माझ्या फिलिंग्स, की माझा फॅमिली नव्हती. मी बिलॉंग करतो एकदम मिडल क्लास फॅमिलीतून. माझे वडील जॉब करतात, माझी आई हाऊसवाईफ आहे आणि जास्त असं मी काही खूप काही चांगल्या बॅकग्राऊंडनी नव्हतो, पैशावाल्या बॅकग्राऊंडनी, की मी एवढं सगळं फाईट करू शकत होतो. बट मी परत सांगतो, मी तुम्हा सगळ्यांना खूप जास्त धन्यवाद देतो. आणि जे झालं ते फक्त आणि फक्त कास्ट डिस्क्रिमिनेशन मुळे झालं. पॉइंटलेस गप्पा कॉलेज करतायत, पॉइंटलेस गप्पा त्यांचे जे स्टाफ मेंबर आहेत ते करतायत. आणि अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी की मला इतका सपोर्ट आपल्या समाजाचा भेटेल. मी पुन्हा ईच अँड एव्हरी मेंबर, पर्टिक्युलर सिंगल, सगळ्यांचा मी खूप थँकफुल करतो. प्रत्येक मुवमेंट ज्यांनी माझ्याकडून ज्यांनी कॉलेजला जॉब विचारला आणि आज कॉलेजला झुकावं लागलं, पण फक्त झुकून चालणार नाही. आज जे माझ्यासोबत झालं ते उद्या उठून कोणता दुसऱ्या प्रेम बिराड्यासोबत घडायला नको. याच्यावर आपण 100% येणारच आहे. मला फक्त आपल्या काही प्रेक्षक नवीन आहेत, त्यांना हा विषय माहिती नाही, त्यामुळे मी थोडा तुला थांबवतोय. मला सांग की सुरुवात कसं झालंय, काय नेमका तो सगळा घटनाक्रम होता, काय ते प्रकार नेमका घडला? येस, मला सांगायला आवडेल आणि सगळ्यांना माहिती करून द्यायला पण आवडेल की मी नंदुरबार जिल्ह्यामधून शहाद्या तालुक्यात माझं नांदरखेडा म्हणून गाव आहे. तिथून मी पुण्यात शिकायला आलो. पुण्यात माझं शिक्षण झालं प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन, त्याचं नाव होतं मॉडर्न कॉलेज. तिथून माझं शिक्षण केलं मी बीबीएचं मार्केटिंग मध्ये. बीबीए शिक्षण कम्प्लीट करून मी त्याच कॉलेजकडून मी लेटर ऑफ रिकमेंडेशन घेऊन मी युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्स मध्ये ऍडमिशन घेतलं सप्टेंबर 24 मध्ये. 24 सप्टेंबर ते सप्टेंबर 25 मी 1 वर्ष कॉलेजला शिकलो. शिकल्यानंतर विदिन 15 डेज मला जॉब लागली. आणि जॉब लागली ती लागली माझ्या कष्टाने, माझ्या फॅमिलीच्या, माझ्या समाजाच्या, माझ्या शिक्षकांच्या, आमच्या सगळ्यांचा संघर्ष होता. त्या संघर्षाने मला जॉब लागली. आणि जॉबचे युकेचे बेसचे जे कोणी शिकलेले लोक असतील त्यांना सगळ्या प्रोसेस माहिती असतील, म्हणून ते समजदार आहेत. जे अशिक्षित लोक आहेत तेच मला प्रश्न उपस्थित करतायत. इथे 5 वर्षाचं बॅकग्राऊंड चेक होतं साहेब. बॅकग्राऊंड चेक झाल्यानंतर तेव्हाच तुम्हाला ऑफर भेटते, तेव्हाच तुम्हाला जॉब भेटतो, तेव्हाच तुमचं पेमेंट येते. बट बिफोर दॅट ऍप्लिकेशन प्रोसेस तुमच्याकडून ते 5 वर्षाचं व्हेरिफिकेशन मागतात. आणि तसंच मी त्यांना दिलं की पर्टिक्युलर मी 3 वर्ष मॉडर्न कॉलेजला होतो, 1 वर्ष मी ससेक्स युनिव्हर्सिटीमध्ये होतो आणि 1 वर्ष मी माझ्या नाशिकमध्ये जॉब केला. असे 5 वर्षाचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन मागितलं. त्याच्यामध्ये 2 नाशिकच्या कंपनीचं आणि युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्सचं व्हेरिफिकेशन विदिन 1 डे आलं. कारण तिथे क्लिअरली मेन्शन आहे की हे खूप जास्त सिरियस आणि स्ट्रिक्टली मेल आहे, याला लवकरात लवकर रिप्लाय करा. तिथे त्यांनी कायदे मेन्शन केले होते, युकेचे कायदे. नाव टॉकिंग अबाउट मॉडर्न कॉलेज, जेव्हा मी त्यांना कॉन्टॅक्ट केला की तुम्हाला पर्टिक्युलर मेल आलेला आहे या कंपनीकडून, मला माझ्या एचओडींनी सांगितलं
डॉक्टर अंजली सरदेसाई, व्हाईस प्रिन्सिपल मॉडर्न कॉलेज, त्यांच्याकडे जा. मी हो. त्यांना कमीत कमी मी 5 ते 6 फोन केले असतील. मी आहे लंडनला, मॅडम आहे पुण्यात. मी 5-6 फोन केले, मी मेसेज केले, एकही रिप्लाय नाही. त्याच्यानंतर मॅडमनी मला एक फोन उचलून सांगितलं, माझा काही प्रश्न नाही, तू लॉली दास तुझ्या हेड ऑफ डिपार्टमेंट यांना कॉन्टॅक्ट कर. मंडळी मी त्यांना कॉन्टॅक्ट केला. ते मला म्हटले की आम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचंय. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे माझ्या कॉलेजकडे जे माझे डॉक्युमेंट असतील ते व्हेरीफाय करायचे तुझे. तर तुझी कास्ट कोणती? म्हटलं मॅडम, देयर इज नो सेन्स टू आस्क माय कास्ट बिकॉज यू ऑलरेडी हॅव माय एव्हरी इन्फॉर्मेशन, यू हॅव माय नंबर, एव्हरीथिंग यू हॅव. कास्टचा काही संबंध नाही. म्हणे आम्हाला डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय करायचे म्हणून विचारते. म्हटलं ठीक आहे. मी काही एवढं मनावर नाही घेतलं ते त्यावेळेस. मला वाटलं ऑलरेडी त्यांनी लेटर ऑफ रिकमेंडेशन दिलेले आहेत ऍप्लिकेशनच्या टायमाला, यावेळेस पण देऊन देतील. 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, मॅडमचा मेसेज डायरेक्ट येतो की वी वॉन्ट बी एबल टू रिकमेंड यू. जसं की मी माझ्या सोशल मीडियावरती जे काही पोस्ट केले त्याच्यामध्ये मी सगळे प्रूफ तुम्हाला दाखवलेत. राईट. त्यांनी त्याच्यामध्ये अजून कोणाचं नाव मेन्शन केलं होतं? कोणाच्या सांगण्यावरून त्यांनी ते तुला रिकमेंड करू शकत नाही. करेक्ट. त्यांचा जो मेसेज आला होता मला 5 दिवसानंतर, त्या मेसेजमध्ये त्यांनी काय केलं होतं, मी तुम्हाला दाखवायला आवडेल, मला सगळ्यांना, तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना मला दाखवायला आवडेल की हे मेल आहे. दिसते तुम्हाला क्लिअर? अजून जवळ पुढे मागे करू? ओके, नाही बरोबर दिसतंय. ओके, मी हायलाइट केलेले सी एस इन्स्ट्रक्टेड बाय द प्रिन्सिपल मॅडम, वी वॉन्ट बी एबल टू यू. हु इज प्रिन्सिपल? निवेदिता एकबोटे, डॉटर ऑफ गजानन एकबोटे, द महामहिम ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी. करेक्ट. त्यांनी मला सांगितलं आम्ही रिकमेंड नाही करू शकत. ओके. त्याच्या पहिले मला अजून एक गोष्ट सांगायला इथं आवडेल की त्याच मॅडमांनी, लॉली दास हेड ऑफ डिपार्टमेंटने मला सांगितलं होतं की आय एम नॉट द ऑथराइज पर्सन टू साइन ऑन दॅट लेटर, दॅट व्हेरिफिकेशन लेटर. करेक्ट. विषय म्हणजे प्रिन्सिपल मॅडमांची सही लागेल. करेक्ट. इतकं तर कोणालाही कळेल. मला सांगितलं गेलं देणार नाही. ऍज अ एम्प्लॉय माझं काम होतं माझ्या कंपनीला इन्फॉर्म करणं. मी कंपनीला इन्फॉर्म करून दिलं. तिथून कंपनीचा आणि माझा संबंध कट. कंपनी म्हणे व्हेरिफिकेशन नाहीये, ती पोझिशन. तुम्हाला जसं माहितीच आहे इथे जॉबचा खूप क्रायसिस आहे. इथे कोणाला चांगल्याला जॉब भेटत नाही. मोठे मोठे डिग्री घेऊन पीएचडी वाले लोकांना जॉब भेटत नाहीये. माझ्यामध्ये स्किल्स आहेत, नशीब आहे. मी असं म्हणणार नाही की त्यांना भेटत नाही, प्रत्येकाला भेटेल. बट एक वेळ असते, एक टाइम असतो, तो टायमाला मला भेटून गेली. बरोबर. मी माझ्या कंपनीला सांगितलं की नाही देते ते. कंपनी म्हणे ठीक आहे, आधी घेऊन ये, मग बघू पुढचं पुढे. पण काय गॅरंटी की ती पोझिशनच मला भेटेल? बरोबर. मग साहेब मी विषय मिटवला. मग जेव्हा आपले बंधू, आपले कार्यकर्ते, आपले बंधू, माझे भाऊ, जेव्हा भावाच्या भावांना जेव्हा मी ह्याविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितल्या, त्या माझ्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या. पण त्या निवेदिता मॅडम, एकबोटे सर यांच्यापर्यंत पोहोचल्या नाही. त्याच्यानंतर आपण जेव्हा तिथे गेलो, त्यांनी लगेच व्हेरीफाय केलं 15 दिवसानंतर, ज्याची काहीही गरज नव्हती. बरोबर साहेब. आता या गोष्टीचा मी आवाज उठवला आणि त्या गोष्टी त्यांना, त्याचे रिॲक्शन आपण बघितले. एक अजून गंमत आहे प्रेम याच्यामध्ये. काल आपण हे सगळं प्रकरण उचलल्यानंतर तुझा व्हिडिओ आला आणि मग लगेच त्यांनी सकाळी 7 वाजता तुला ईमेल केला. म्हणजे एवढी तत्परता त्यांनी जर आधी दाखवली असती, त्यांनी एवढ्या तातडीने तुझ्या त्या कंपनीच्या मेलला ऍज सून ऍज त्यांनी रिस्पॉन्स केला असता तर कदाचित ही वेळ आली नसती. जो तातडीपणा त्यांनी दाखवला, त्यानंतर ज्या एचओडी आहेत, सॉरी प्रिन्सिपल जे आहेत निवेदिता एकबोटे, त्यांनी काल एक पत्र सुद्धा जारी केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की प्रेम बिराडे हा खूप इनडिसिप्लिन मुलगा होता. त्याचं जे वागणूक होतं ते बरोबर नव्हतं आणि त्याच्यामुळे आम्ही साईन दिलं नाही, अशा आशयाचं ते पत्र होतं. परंतु त्याच्या आधी जी 2 पत्र मॉडर्न कॉलेजने तुला जी दिली लेटर ऑफ रिकमेंडेशन मध्ये, त्याच्यामध्ये त्यांनी तुझं फार कौतुक केलंय की मुलगा खूप चांगला आहे, सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेतो. तर हा विरोधाभास का झाला असावा, काय वाटतं तुला? एकबोटेंनी का पलटी मारली? बरोबर, यू आर राईट. त्यांनी पलटी का मारली? ठीक आहे. अजून एक गोष्ट ऍडिशनली दाखवतो. हँड रिटन ऍप्लिकेशन दिसतंय ना क्लिअर? हे हँड रिटन ऍप्लिकेशन आज आपला देश आपण
काय काय म्हणतोय, लोक कुठं कुठं पोचलेत, आणि आपण म्हणजे मी आहे लंडन मध्ये, 40,000 किलोमीटर लांब मी लंडन मध्ये, आणि ते पुण्यात, आणि माझ्याकडून हँड रिटन ऍप्लिकेशन मागताय का? हिला म्हणतात, हो, हिला म्हणतात हॅरेसमेंट. ओके, माझी. जसं की तुम्ही म्हटले की त्यांनी एक पत्र प्रेस नोट रिलीज केलेली आहे. ती प्रेस नोट पण मला तुम्हाला दाखवायला आवडेल सगळ्यांना. ही आहे ती प्रेस नोट. बरोबर. ओके, इथूनच कळतं, इथं काय लिहिलेलं आहे, रिस्पेक्टेड सर मॅडम. कोणता सर, कोणती मॅडम, वी डोंट नो, यू डोंट नो, मी डोंट नो. त्यांनी काय सांगितलेलं, रिस्पेक्टेड सर मॅडम. मी तुम्हाला हायलाइट जे आहेत ते तुम्हाला वाचून दाखवतो मी, की प्रेम बिराडेनी आमची डिफेमेशन केली, आम्ही त्याच्यावर डिफेमेशन दाखल करू. त्याच्यानंतर त्यांनी मिसयूज केला सोशल मीडियाचा. त्याच्यानंतर ते म्हणतायत की मी खूप जास्त फॉल्स स्टेटमेंट करतोय, मी खूप जास्त त्यांची जी फेम आहे, त्यांची जी इमेज आहे मॉडर्न कॉलेजची, ती खूप जास्त मी खालावतोय. त्याच्यानंतर ते म्हणतायत की माझा जो रेकॉर्ड होता तो अनसॅटिस्फॅक्टरी होता. बरोबर, मी त्यांच्या या प्रत्येक निर्णयाचा रिस्पेक्ट केला, पण त्यांनी मला याचं उत्तर द्यावं. आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी मला याचं उत्तर द्यावं की जर तुम्ही म्हणताय की माझा जो रेकॉर्ड होतो अनसॅटिस्फॅक्टरी होता, त्याच्यानंतर तुम्ही माझ्यावरती फॉल्स ॲलिगेशन लावतायत की मी तुमच्या मॅडमांची अब्रू नुकसान केली, त्यांनी मी मुद्दामून त्रास दिला, या सगळ्या गोष्टी तुम्ही मेन्शन करताय. ठीक आहे, दुसरं की बाबासाहेब माझे आयडियल आहेत. बरोबर, ते म्हणतात बाबासाहेब माझे आयडियल आहेत, बाबासाहेबांनी शिकवलंय इक्वेलिटी, एज्युकेशन, सोशल जस्टिस, याच्यावरच मी चालते म्हणे. त्याच्यानंतर ते म्हणतायत बाबासाहेबांच्याच याच्यावरती आज मी प्रिन्सिपल म्हणून त्या खुर्चीवर बसू शकते म्हणे, विदाऊट एनी एक्सपिरियन्स. बाबासाहेबांनी सांगितलंय की एक्सपिरियन्स घेऊन तुम्ही प्रिन्सिपल बना. ठीक आहे, तो मुद्दा जगाला माहिती आहे साहेब. म्हणून त्यांनी म्हणतायत की या सगळ्या गोष्टी प्रेमचा अभ्यास करून मी प्रेमला नाही रिकमेंड करू शकत. मी पुन्हा म्हटलो, रिकमेंड करायची गरज नव्हती, फक्त व्हेरीफाय करायची गरज होती की मी तुमचा विद्यार्थी होतो. त्याच्यानंतर ते अजून म्हणतायत की सायबर हॅरेसमेंट, काय काय म्हणतायत ते, लिगल ऍक्शन. त्यांनी एवढे कायदे लिहिले तिथे की लिगल ऍक्शन अंडर द रिलिव्हंट सेक्शन ऑफ इंडियन पिनल कोड अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट, सगळ्या गोष्टी माझ्यावरती करायचं म्हणतायत. मी प्रत्येक गोष्टीचा रिस्पेक्ट करतो, पण निवेदिता एकबोटे मॅडम आणि त्यांचे फादर गजानन एकबोटे मॅडम, गजानन एकबोटे सर यांनी जी मला कमेंट केली होती माझ्या फेसबुक पोस्टला, ती कमेंट मी दाखवू इच्छितो. तुम्हाला दिसते कमेंट? हो, दिसते. क्लिअरली त्यांनी सांगितलं की हा विद्यार्थी अतिशय इनडिसिप्लिन होता, कधीही कॉलेजला यायचा नाही, हार्श ऑफ इनडिसिप्लिनरी, फक्त एक्झामला आला, याला आम्ही फोन केला तरी हा म्हणे मी येणार नाही. एवढी कमेंट केली त्यांनी. त्याच दिवशी कॉलेजनी मला व्हेरिफिकेशन दिलं. आता साहेब म्हणजे मला क्यू येते साहेब, क्यू येते. व्हेरिफिकेशन दिलं तर दिलं, त्याच्यामध्ये असं मेन्शन केलं त्यांनी की प्रेम आमच्या कॉलेजला शिकला आहे, या वर्षी विद्यार्थी होता, आणि हीच माहिती आम्ही पोलिसांना पण पाठवली आहे. आणि जसं पोलिसांचा रिप्लाय आला मग आम्ही तुम्हाला पुन्हा कळू. म्हणजे तुम्ही मला म्हणतायत की नाही द्यायचं. एका ठिकाणी तुमचे वडील म्हणतायत की मी कधी आलो नाही. एका ठिकाणी मला अजून एक गोष्ट दाखवायला आवडेल, लेटर ऑफ रिकमेंडेशन, जे आपण प्रसिद्ध केलेलं आहे आणि भरपूर मीडियाने पण ते प्रसिद्ध केलेलं आहे, आणि मी सगळ्यांचे थँकफुल आहे. तुमचा खास करून मी खूप थँकफुल आहे की तुम्ही ते ओपन शो केले लोकांना. याच्यामध्ये क्लिअर मेन्शन केलेलं आहे की मी कॉलेजला यायचो, मी प्रत्येक याच्यामध्ये भाग घ्यायचो. दुसऱ्या याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे की माझे जे त्यांनी दिलेले ते सर इतके खुश आहेत मला रिकमेंड करून की जर त्यांच्याकडे कोणी विचारायला आलं की प्रेम कसा होता तर ते पुन्हा सांगू शकतात की प्रेम खूप चांगला होता. तर साहेब मला इथे फक्त हसावं असं वाटतं. त्यांनी जे माझ्यावरती फॉल्स ॲलिगेशन केलेले त्याच्यावरती फक्त आपण हसू शकतो. एक अजून याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा आहे प्रेम, ज्या पद्धतीने देशभरामध्ये खास अॅट्रॉसिटीज होतात, विशेषतः दलित, बहुजनांच्या आणि बौद्धांच्या बाबतीत, ही तुझ्या संदर्भातली सगळी घटना ही कास्ट अॅट्रॉसिटी आहे. म्हणजे मग तुझं मेंटली हॅरेसमेंट करणं किंवा तुला फिजिकली टॉर्चर करणं की तू
हँड रिटन तू पत्र ऍप्लिकेशन आम्हाला दे, किंवा मग तुझ्या विरोधात आम्ही कायदेशीर तक्रार करू, तुझ्यावर डेफेमेशनची केस दाखल करू. असं एक डिरेक्टली इनडिरेक्टली तुझ्यावर जो मानसिक प्रेशर लादला जातोय, हा कास्ट डिस्क्रिमिनेशन आणि सरळ सरळ कास्ट अॅट्रॉसिटी आपल्यातनं दिसतंय. या संदर्भातलं काही तू तुझ्या फॅमिलीच्या वतीने आणि काही इतर जे सगळे संघटना पक्ष तुला आता मदत करतायत, त्यांच्या वतीने तुमची काही या संदर्भात चर्चा झाली आहे का? महाविद्यालय स्पेसिफिक, जे एकीकडे तुला म्हणतायत की तू काही कामाचा नव्हता, तू इनडिसिप्लिन होता, दुसऱ्या बाजूला याआधी त्यांनी तुझं कौतुक केलेलं होतं, आणि ज्यावेळेस सगळ्यात जातीयवाद तू उघडपणे मांडला, तर एक प्रेशर त्यांच्यावर निर्माण झालं, आणि मग त्याच्यातनं पळवाट काढण्यासाठी ते तुझ्यावर अशा प्रकारचा करतात. कारण आपण पाहिलंय की इन्स्टिट्यूशनल मर्डर या देशामध्ये नाहीये, म्हणजे ते रोहित वेमुलाचा असेल किंवा डॉक्टर पायल तडवींचा असेल, कशा पद्धतीनं संस्थांनी त्या कॉलेजेसनी टॉर्चर करून त्यांचा जीव घेतलेला आहे. पुन्हा तसं घडू नये अशी आमची सगळ्यांची तुझ्यासाठीचा आमचा तो सगळा लढा असणार आहे. या संदर्भातला कायदेशीर कारवाईच्या बाबतीतला तुझा काही व्ह्यू आहे का? बिलकुल. माझा ऑलवेज आणि 100% माझा व्ह्यू राहील याच्यामध्ये की आज एक प्रेम बिघाडे घडतोय, असे असंख्य प्रेम बिघाडे माझ्या आधी घडून गेले असतील, त्यांना किती त्रास झाला असेल. बरोबर. भविष्यात फॉर एक्झाम्पल आज मी लंडनला आलो, माझ्या परिवाराच्या मेहनतीने, माझ्या समाजाच्या मेहनतीने, माझ्या शिक्षकांच्या मेहनतीने आणि माझे जे कोणी समाज कंटक आहेत त्यांच्या मेहनतीने मी इथपर्यंत पोहोचलो. बाबासाहेबांच्या मेहनतीने मी आज इथपर्यंत पोहोचलो. मी त्यांच्याच दिलेल्या मार्गावर शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हेच मी फॉलो करून इथे आलो. बरोबर. माझं आज तुम्ही मला विचारतायत की मी याच्याकडे कशा बघतो, मी याच्याकडे याच दृष्टिकोनाने बघेल की काय कारवाई झाली पाहिजे. जे कोणते कलम, जसं निवेदिता एकबोटे मॅडम म्हणतायत, इंडियन पिनल कोड ऍक्ट, इंडियन कोणता ऍक्ट आहे सर तो? आयटी ऍक्ट. तो आयटी ऍक्ट लावून मेंटली हॅरेसमेंट. माझी झाली तर मेंटली हॅरेसमेंट, मी फोन करतो तुम्हाला, तुम्ही म्हणतात अरे मला फोन नको करू, तिला फोन कर. ती म्हणते सकाळी 10:30 वाजता फोन कर म्हणे, इंडियाच्या टायमाला. इंडियाच्या सकाळी 10:30, मी सांगतोय मी लंडन मध्ये, तर तुमच्या इंडियाच्या सकाळी 10:30 तर माझ्या इथले सकाळचे 4:30. ही माझी हॅरेसमेंट आहे. तरी सुद्धा ते म्हणतात की माझ्या उलटे खोटे आरोप करतायत. तर साहेब, जे कोणी याच्यामध्ये ज्यांनी मुद्दामून जाणून बुजून, निवेदिता एकबोटे, खरं म्हणजे हे तुझं प्रकरण उघडकीस, त्या व्यक्तीने फार महत्वाचं मला एक पत्र पाठवलं आहे. तर कल्पेश यादव म्हणून एक युवा सेनेचे पदाधिकारी आहेत, शिवसेना उबाठा गटाचे. ते राज्याचे सहसचिव आहेत आणि त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या उच्च शिक्षण संचालनालयाचे जे संचालक आहेत त्यांना एक पत्र लिहिलंय, आणि त्या पत्रामध्ये त्यांनी मागणी केली की मॉडर्न कॉलेज आहे, आर्ट्स कॉमर्स सायन्स, त्याच्या ज्या आत्ताच्या प्रिन्सिपल्स आहेत, म्हणजे निवेदिता एकबोटे यांची नियुक्ती ही बेकायदेशीर आहे, आणि ती नियुक्ती गव्हर्नमेंटने रद्द करावी. कारण हे ऑटोनॉमस कॉलेज जरी असलं तरी ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंडर येतं, आणि जे काही नियम सर्व शैक्षणिक कॉलेजेसला आहे ते मॉडर्न कॉलेजला सुद्धा आहे. तर त्यांची प्रमुख मागणी जी आहे की ही जी नियुक्ती आहे, म्हणजे हे कॉलेज जे आहे ते त्यांच्या वडिलांचंच आहे, गजानन एकबोटे त्याचे ट्रस्टी आहेत, आणि स्वतःच्याच कॉलेजमध्ये स्वतःच्याच मुलीला त्यांनी प्रिन्सिपल म्हणून तिथे नियुक्त केले. कुठल्याही संस्थेमध्ये प्रिन्सिपल या पदावर नियुक्ती करत असताना त्याचा एक क्रायटेरिया आहे, त्याच्या एक नियम अटी आहेत की त्या व्यक्तीला फॅकल्टीचा अनुभव असला पाहिजे, 5 ते 10 वर्ष त्यांनी टीचिंग एक्सपिरियन्स त्यांना असला पाहिजे, अशा अनेक त्याच्यामध्ये तरतुदी आहेत. शिक्षण झाल्यानंतर त्या राजकारणात सक्रिय झाल्यात आणि मग त्यांची नियुक्ती प्रिन्सिपल म्हणून झाली. त्याला ऑब्जेक्शन शिवसेना उबाटा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे. खरं म्हणजे एकबोटे परिवाराचा इतिहास हा अत्यंत जातीयवादी असा राहिलेला आहे. निवेदिता एकबोटे त्यांचे जे काका आहेत किंवा गजानन एकबोटेंचे जे भाऊ आहेत मिलिंद एकबोटे, हे RSS शी संबंधित आहे, आणि 2018 मध्ये भीमा कोरेगाव मध्ये जी काही दंगल झाली होती, सर्व आंबेडकरी समुदायावर हल्ला झाला होता, त्यातले ते एक आरोपी आहेत. म्हणजे 2 प्रमुख आरोपी आहेत. एक होते मनोहर कुलकर्णी संभाजी भिडे, आणि दुसऱ्या नंबरचा आरोपी होता मिलिंद एकबोटे. हे काय मी माझ्या मनानं सांगत नाही. पुणे पोलिसांनी सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस अफिडेव्हिट फाईल केलं होतं त्यामध्ये आरोपी नंबर 2 म्हणून मिलिंद एकबोटेची नोंद आहे, आणि मिलिंद एकबोटेला त्या प्रकरणामध्ये अटकही झाली होती. नंतर सर्व भाजप RSSचं सरकार असल्यामुळे ते कशा पद्धतीनं दुसरीकडे ते प्रकरण घेऊन गेले तो भाग बाजूला ठेवूया. परंतु
ही एकबोटे फॅमिली किंवा विशेषतः मिलिंद एकबोटे आणि गजानन एकबोटे यांचे भाजप आणि RSS शी असलेले संबंध यांची पार्श्वभूमी पाहता हा जातीयवाद जे असता काय ते समाजाच्या मनामध्ये विष पेरत होते ते उघडपणे त्यांच्या संस्थांमध्ये आता व्हायला लागले आणि ते तुझ्या बाबतीत झालेले. तर ही खूप निंदनीय गोष्ट आहे. तू काल तुझ्या व्हिडिओमध्ये पण म्हणालास की बाबासाहेबांनी सांगितलं की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि अन्याय करणाऱ्यांपेक्षा अन्याय सहन करणारा हा मोठा गुन्हेगार असतो. ही जी तुझी स्पिरिट आहे लढण्याची, हा जो तुझा करारी आंबेडकरी बाण आहे, मला वाटतं तो येणाऱ्या सर्व पिढ्यांसाठी, आंबेडकरी तरुणांसाठी, तरुणींसाठी एक मोठं इन्स्पिरेशन असणार आहे. या संदर्भातला तुझी पुढचं पाऊल काय असणार आहे प्रेम? तुम्ही जसं सांगितलं की त्या मॅडमांचं जे बॅकग्राऊंड तुम्ही सांगितलं बरोबर. मी पण थोडा तपास केला मॅडमांबद्दल. आता मी पण शिकलोय त्या कॉलेजमध्ये. सो ते म्हण आहे ना की तुम्हारे अपनों में भी हमारे चाहने वाले, तो असा विषय आहे माझा. इव्हन तुम्हाला सांगतो कॉलेजच्या वॉचमॅन सुद्धा मला ओळखायच्या. वॉचमॅन, कॉलेजचे प्यून, शिपाई, क्लर्क, प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपलचा जो शिपाई असतो, पर्सनल असिस्टंट, तो सुद्धा मला नावाने ओळखायचा. अकाउंटंट, खालचा तो पोहेवाला काका, हे लोक मला ओळखायचे दादा. आणि PhD झालेला मॅडम डॉक्टर निवेदिता, रेप्युटेड डॉक्टर गजानन एकबोटे हे मला म्हणतात की तू इनडिसिप्लिन होता. मला असं वाटतं की मॅडमांची जी काही PhD आहे किंवा जे काही मॅडमांचं पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे त्याच्यात मला काही जायचं नाही. कारण की मी आय ऑलवेज रिस्पेक्ट, मी प्रत्येकाचा मान सन्मान करतो. बाबासाहेबांनी शिकवलंय. आणि सम्राट अशोका जर बुद्धांच्या चरणी विलीन झाले तर मग आपण कुठे लागलो. तर तुम्ही जसं मला विचारलं की आता माझं पुढचं काय स्टेप्स राहतील, स्ट्रॅटेजी काय आहे माझी स्ट्रॅटेजी सिंपल आहे. जे काही आज नवं स्टेटमेंट कॉलेजने दिलं की अशा गोष्टी घडल्या, ऍडमिशन चालू होते, हे होतं ते होतं, त्यांच्यासाठी खूप नवीन होतं. मग जर तुम्हाला 91 वर्ष झाले साहेब, 91 वर्ष झाले तुमच्या संस्थेला, 91 वर्षामध्ये कधीच कोणी युके शिकायला आला नाही का? बरोबर. 91 वर्षामध्ये कधीच तुमच्याकडे कोणी आला नाही का व्हेरिफिकेशन घेऊन? ह्या सगळ्या गोष्टी फॉल्स आहेत. तुम्ही म्हणतायत आज आम्ही 91 वर्ष साजरी करतोय, आमच्याकडे 53,000 विद्यार्थी शिकतायत. 53,000 विद्यार्थ्यांमधला जर मी एक प्रेम बिगाडे लंडनला येतोय आणि तुम्हाला मी वैयक्तिकरित्या कॉल करून तुम्हाला सांगतोय की मॅडम असं आहे, त्याच्यामध्ये फक्त इतकं सांगायचं आहे, आणि तुमचे डिपार्टमेंट म्हणतोय, म्हणजे त्यांच्यामध्ये असं आहे ना साहेब की मला असं वाटतं की ते डिपार्टमेंटमध्ये त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन नाहीये. तुम्ही जसं म्हटले की त्या मॅडम विदाऊट एक्सपिरियन्स प्रिन्सिपल बनून गेल्या, तुम्ही म्हटले, आणि त्यांच्यावरती काही ते लोकांनी कारवाईची मागणी पण केलेली आहे मंत्रालयामध्ये. मला असं वाटतं ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी खूप सिरियस आहेत. म्हणून मी आता ह्या गोष्टी जास्त आपण फोकस करायला पाहिजे. म्हणून ते जे त्यांचे डिपार्टमेंट आहे, स्टाफ जो आहे त्यांचा स्टाफ, त्या स्टाफला मला असं वाटतं त्यांच्या आतमध्येच त्यांना असं वाटत असेल की काय झालं. कारण की ते जे सर आहेत देशमुख साहेब, हे खूप सिनियर दिसले मला. ते मीडिया समोर खूप छान बोलतायत की असं काही झालं नाही आहे, प्रेमला काढलं नाही आहे कामावरतून. आणि मला त्यांनी याचं उत्तर द्यावं की जे कोणी तुम्ही स्टेटमेंट रिलीज केलेले आहेत माझ्याबद्दल त्याचं उत्तर देऊन द्यावं. लेटर ऑफ रिकमेंडेशन मध्ये तुम्ही जे मेन्शन केले त्याचं उत्तर देऊन द्यावं. बरोबर. आज मी चॅलेंज करतो. मी खूप छोटा आहे, खूप सामान्य परिवारातून बिलॉंग करतो, फॅमिलीतून बिलॉंग करतो मी. आणि आपल्याला एकच गोष्ट माहितीये, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हीच गोष्ट आपल्याला माहिती आहे. आणि आपण, मी, तुम्ही सगळे लोक तीच गोष्ट फॉलो करतायत. ज्यांना असं भेटलेलं असतं साहेब, त्यांना याची किंमत नाही राहत. किंमत नसते. बरोबर. आणि प्रिन्सिपल मॅडमांना मला तरी असं वाटतं की त्यांना असंच भेटलेलं आहे. अर्थातच आहे ते, कारण त्यांना जातीचे बेनिफिट्स आहेत, सगळे त्यांना प्रिव्हिलेजेस आहेत. आणि आपल्यासारखे, तुझ्यासारखे सगळी तरुण मंडळी जे शून्यातून ज्यांनी विश्व निर्माण केलेलं आहे, ते या सर्व चळवळीसाठी, फुले आंबेडकरी चळवळीसाठी एक इन्स्पिरेशन आहे. प्रेम, या संदर्भात अजून तुझं काही मत मांडायचं असेल तर प्लीज गो अहेड. येस, बिलकुल. मी तर मत मांडेलच, कारण की त्यांनी जे स्टेटमेंट रिलीज केलेली आहे माझ्या विरोधात, मला त्याचं उत्तर पाहिजे की ती तुम्ही कोणत्या बेसिसवरती, म्हणजे एक गोष्टीला बेस असतो साहेब. एक म्हणजे एवढी 91 वर्ष झाले तुमची संस्था तुम्ही चालवत आहेत, 53,000 विद्यार्थी तुमच्याकडे शिकतायत, तुम्ही म्हणतायत. एकही व्यक्ती लंडनला आला नाही का साहेब? एकही व्यक्ती अमेरिकेत गेला नाही, कॅलिफोर्निया गेला नाही, ऑस्ट्रेलिया गेला नाही, जर्मनी गेला नाही, कॅनडा गेला नाही, न्यू जर्सी गेला नाही,
जपान गेला नाही, चायना गेला नाही, कुठंच गेला नाही का? हम्म, 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 त्याच्यामध्ये मेन्शन करतायत की पोलिसांना पण प्रेमबद्दल विचारलं आहे, पोलिसांकडून कन्फर्मेशन आलं, आम्ही तुम्हाला परत सांगू. म्हणजे पहिले मला कास्ट विचारतात, तुम्ही माझ्यासोबत डिस्क्रिमिनेशन करतात, माझे हॅरेसमेंट करतात, उलटा माझ्यावर तुम्ही मला धमकी देतायत की आम्ही याच्यावरती ऍक्शन घेऊ, हो, हो, उत्तर द्यावं. आणि मी हे उत्तर मागूनच राहील, मी शांत बसणार नाही. आज माझ्यासोबत yes, घडलं, मी तर बोललोय, नाकावर टिचून नाही जॉब घेऊन दाखवली नाही ना, हम्म, माझं नाव प्रेम नाही. समाजाला बी गर्व yes, वाटायला पाहिजे की नाही, काहीतरी झालं आणि चांगल्यासाठी झालं. जर मी खोटा असेल ना, हम्म, तर मग मला समाज माफ नाही करणार, मला संविधान माफ नाही करणार. येस, येस, आज कॉलेज काय करते माहिती का तुम्हाला? कॉलेज हम्म. माझ्या त्या कंपनीला, रिस्पेक्टिव्ह कंपनीला मेल करते की हा व्यक्ती तुमचं आयडी कार्ड सोशली पब्लिक करतोय. अ, तुमचं खूप एक प्रेम प्रेम खूप गंभीर गोष्ट तू सांगतोयस. म्हणजे ज्या कंपनीने तुला जॉब ऑफर केला होता त्या कंपनीला कॉलेजने परत संपर्क केलाय. बिलकुल बिलकुल केलाच आहे. आणि देशमुख बर. साहेब जे प्रिन्सिपल आहे, जे आज मीडिया समोर एकदम व्हाईट शर्ट, आयडी कार्ड घालून मस्त बसतायत, आज ते हा, साहेब स्वतः हा. म्हणतायत की आम्हाला थर्ड पार्टीने विचारलं होतं, सिक्युरिटीचं काम थर्ड पार्टीकडे होतं, त्या ओके, पार्टीने आम्हाला ओके. विचारलं की येस, प्रेम येस. तुमच्याकडे होता का, म्हणून आम्ही घाबरलो. त्याच्यामध्ये ऍक्ट लिहिलेले होते म्हणून आम्ही घाबरलो आणि म्हणून आम्ही ते खूप विचार केला 14 दिवस. मग तुमचे मॅडम काय म्हणताय मला सांगा ना, तुमचे मॅडम असं का म्हणताय? हे काय मग? हे काय? आज तीच कॉलेज जेव्हा आपल्या बंधूंनी त्यांच्यावरती प्रेशर आणला, प्रेशर नाही म्हणता येणार त्याला, राईट, जबाब विचारताना सवाल आपल्या जो हक्कासाठी आपला आवाज अधिकार आहे तो आपला अधिकार मागायला गेले, तेव्हा त्यांनी पुन्हा त्या कंपनीला मेल केला आणि मला अडचणीत आणलं. माझी कंपनी म्हणे तू तर बोलला नाही, नाही देते तुला, मग हे परत कसं काय आलं? ते तर ते यांनी असं मेन्शन केलं की हा आम्हाला पॉलिटिकली प्रेशर आणतोय. अच्छा, अच्छा. तिसरी गोष्ट कॉलेजने मेन्शन केली, माझा जो व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये मी त्या एका बिल्डिंगच्या खाली उभं राहून व्हिडिओ शूट बिल्डिंगच्या करतोय बाहेर तू. हो, आणि हो. माझं जे आयडी कार्ड आहे ते मी शो करतोय, हे मी शूट केलं कॉज मला हर्ट झालं, म्हणून मी ते आयडी कार्ड झाकली. त्याच्यामध्ये कंपनीचा सिम्बॉल दिसतोय, ज्याच्याने काही सिद्ध होत नाहीये. सिम्बॉल तर अनेक आहेत. पण कॉलेजने काय केलं, त्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट काढला आणि ती माझ्या मेलद्वारे माझ्या कंपनीला पाठवली, ज्या कंपनीकडून माझं ऍप्लिकेशन चालू होतं. त्या कंपनीला सांगितलं की हा मुलगा कास्ट डिस्क्रिमिनेशनचा मुद्दा उचलतोय भारतामध्ये आणि तुमच्या कंपनीचा नाव डिफेम करतोय. ओके, ओके, ओके. आणि कॉलेज कंपनीवाल्यांचा मला फोन आला. प्लीज प्लीज. कंपनीवाले मला म्हणतायत की यू डोंट हॅव एनी ऑथॉरिटी टू यूज अवर आयडी कार्ड पब्लिकली. विथ whom consent you record video in our security premises. ओके, मी ओके. नाही दिला. म्हटलं मॅडम मी सिक्युरिटी काही ब्लीच केली नाही आहे, मी कोणत्याही तुमच्या कंपनीचं काही आयडेंटिटी, कोणताही नंबर, कोणताही नाव मी रिलीज केलं नाही आहे. ते काही समोरून स्टेटमेंट येत आहेत ते फॉल्स येत आहेत आणि मला फसवण्यासाठी येत आहेत. मी कास्ट डिस्क्रिमिनेशनचा शिकार झालेलो आहे इंडियामध्ये. ते मला म्हणतात वी डोंट केअर, कारण की त्यांना केअर करतात फक्त नियम. बरोबर. कॉलेज मला पुन्हा फसवायचं काम करते आहे आणि जर मी पुन्हा इथे फसलो तर याचा पुरेपूर जबाबदार MD मॉडर्न कॉलेजचे गजानन एकबोटे, प्रिन्सिपल निवेदिता एकबोटे, व्हाईस प्रिन्सिपल डॉक्टर अंजली सरदेसाई, लॉलीदास मॅडम आणि त्याच्यामध्ये अजून एक नाव ऍड झालंय, देशमुख सर. हे 5 जण जर इथे माझ्यावरती काही ऍक्शन घेतली त्यांनी, त्यांच्या फॉल्स स्टेटमेंट ऐकून, तर याचे पुरेपूर जबाबदार हे 5 लोक राहतील आणि म्हणून मी याच्याकडे न्याय मागेल. येस, तू फार महत्वाचा आणि गंभीर प्रश्न निर्माण केलाय की तू आता ज्या कंपनी या सगळ्या प्रकरणामुळे तुझा जॉब गेला, तर जे प्रेशर समाजातनं आणि एकूणच संबंध महाराष्ट्रभरातनं मॉडेल कॉलेज निर्माण झाले, ते डायव्हर्ट करण्यासाठी ज्या कंपनीने तुला जॉब ऑफर केला होता त्याच कंपनीला मॉडर्न कॉलेजच्या वतीने ईमेल्स केले जात आहेत तुझ्या विरोधात, बरोबर? एक नाही, अनेक ईमेल केले गेलेत. ही अत्यंत गंभीर अशी गोष्ट आहे. महाराष्ट्रातील सर्व जे प्रेक्षक आता प्रबुद्ध भारत बघतायत त्यांना, त्या सगळ्यांना माझी विनंती असणार आहे की कास्ट डिस्क्रिमिनेशनचा, जाती अत्याचाराचा एक भाग आपण बघितला, परंतु जे प्रेशर आंबेडकरी समाजातून निर्माण झालं त्याला घाबरून पुन्हा एकदा प्रेम बिराडेवर खोटे अलिगेशन्स लावून, कंपनीला मिसलीड करून, ईमेल्स पाठवून त्याच्यावर पुन्हा एक दबाव निर्माण केला गेला, जेणेकरून त्याचं पुढचं जे करिअर आहे त्याच्यामध्ये अडथळा आणता येईल.
ही फार गंभीर गोष्ट आहे आणि मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तुला ग्वाही देतो प्रेम. हा मुद्दा आम्ही नक्कीच उचलू आणि या संदर्भातील जाब एकबोटे असेल, निवेदिता एकबोटे असेल किंवा देशमुख असेल यांना विचारल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी गप्प बसणार नाही. येस, आय अप्रिशिएट. आणि या सर्व लढ्यात आम्ही सर्व समाज बांधव, वंचित बहुजन आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि नेते बाळासाहेब आंबेडकर तुझ्या सोबत आहेत. एवढं तू तुझ्या मनाशी ही गाठ ठेव आणि जोपर्यंत तुला न्याय भेटत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहणार आहे. शेवटी बाबासाहेबांनी आपल्याला जो संदेश दिलाय की अन्याय करणाऱ्यांपेक्षा अन्याय सहन करणारा हा मोठा गुन्हेगार आहे आणि तुझ्यावर ज्या ज्या लोकांनी अन्याय केलाय, ज्या ज्या लोकांनी तुला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलाय, त्या सर्वांना धडा शिकवल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही. हा एक निर्धार आपण या निमित्तानं केलूया. खरं म्हणजे तुझे खूप खूप आभार. एवढ्या व्यस्त कामातून तुने वेळ काढून, विशेषतः पहिल्यांदाच तू आज एका प्रबुद्ध भारताच्या आणि एकूणच मराठी मीडियामध्ये पहिल्यांदा तू अपियर झालायस, पहिल्यांदा तू इंटरव्ह्यू या बाबतीतला दिलाय, त्याबद्दल तू वेळ दिला, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. जय भीम. Yes, thank you. Once again, I would like to thank you everyone. Thank you, प्रबुद्ध भारत. जय भीम. थँक्यू. जय भीम. लिव करू मी? हा कर. येस, थँक्यू. येस, ओके, थँक्यू.